हे खत तयार करून जर तुम्ही कुंडीमध्ये लावलेले आहे वांगी, भेंडी यासारख्या फळभाज्यांना दिले तर झाडांची वाढ ही चांगली होऊन वांगी व भेंड्यांनी अगदी भरगच्च होऊन जातील। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एसटी किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये वांगी, भेंडी यासारख्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर भाज्या येण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची, आता उन्हाळ्यामध्ये या झाडांची काळजी कशी घ्यायची, झाडाला लागणारा सूर्यप्रकाश, पाणी या सगळ्या विषयाची माहिती देखील पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ प्लीज स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। जेव्हा आपण आपल्या बागेत कुंड्यामध्ये ह्याच्या फळभाज्या लावत असतो तेव्हा माती ही सुरुवातीला चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करावी, म्हणजे झाडांची वाढ ही चांगली होते आणि पुढे जाऊन त्याच्यावरती भरपूर अशी फुले फळे ही लागण्यासाठी मदत होते। जेव्हा आपण आपल्या बागेत कोणत्याही प्रकारच्या फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या लावत असतो तेव्हा त्या नेहमी लावल्यानंतर कुंड्या अशा ठिकाणी ठेवायच्या ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल, कारण या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर अशा भाज्या लागण्यासाठी यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे तितकेच आवश्यक असते। त्याचबरोबर झाडे ही 8 ते 10 इंचाची झाल्यानंतर त्यांना कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत द्यावे, म्हणजे त्या खतातील नायट्रोजनमुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते। झाडे चांगली वाढली तरच झाडावरती भरपूर फुले फळे ही लागत राहतात। तर त्यासाठी तुम्ही कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत म्हणजे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खतांचा वापर हा करावा। आणि तसेही महिन्यातून एकदा या झाडांना शेणखत किंवा गांडूळ खत हे द्यावे, म्हणजे आपल्या झाडावरती भरपूर अशा ह्या भाज्या लागण्यासाठी मदत होते। या झाडांना पाणी देताना देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक आहे। आता उन्हाळ्यामध्ये या झाडांना दररोज पाणी देणे हे आवश्यक असते, कारण कडक उन्हामुळे कुंडीतील माती ही लवकर गरम होते, कोरडी होते, त्यामुळे आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या खराब होऊन झाडे खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे झाडांना दररोज पाणी द्यावे आणि पाणी देताना देखील ते नेहमी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळीच द्यावे। दुपारच्या वेळी हे झाडांना पाणी हे कधीही द्यायचे नाही, कारण माती गरम झालेली असते आणि अशामध्येच जर तुम्ही पाणी दिले तर पाणी देखील हे गरम होते आणि आपल्या झाडाच्या ज्या मुळ्या असतात त्यांना नुकसान होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर झाडाच्या या पानावरती पाण्याचा हा फवारा देखील हा करावा, म्हणजे आपली जी झाडे आहेत ती हिरवीगार टवटवीत राहण्यासाठी ही मदत होईल। आता आपण या झाडांना भरपूर फुले फळे लागण्यासाठी ज्या खतांचा वापर करणार आहोत त्यातील हे जे पहिले खत आहे ते म्हणजे हे शेणखत आहे। शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते, त्यामुळे याचा वापर जर झाडांना खत म्हणून केला तर झाडांची वाढ ही चांगली होते, पाने मोठ्या आकाराची हिरवीगार होण्यासाठी ही मदत होते। मात्र जेव्हा तुम्ही शेणखताचा वापर करता तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असे घ्यावे। आता आपण या शेणखतापासून अशा प्रकारे हे लिक्विड खत तयार करणार आहोत, कारण आता उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही लिक्विड खते तयार करून दिली तर ते झाडांना एखाद्या टॉनिक प्रमाणे हे काम करत असतात। तर हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत किंवा ज्या शेणी असतात त्या पाण्यामध्ये 2 ते 3 दिवस अशा प्रकारे ह्या भिजत ठेवायच्या, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। मात्र हे जे तयार झालेले खत आहे त्याचा देखील हा वापर आपल्याला डायरेक्ट न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा करायचा आहे, कारण तयार झालेले खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते। त्यानंतर खत म्हणून ही जी मी दुसरी वस्तू वापरणार आहे ते म्हणजे ही राख आहे। लाकूड जाळल्यानंतर अशा प्रकारची ही जी राख आहे ती तयार होते। राख ही झाडांसाठी खत म्हणून जसे काम करते तसेच कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो। झाडावरती कसल्याही प्रकारची कीड लागली असेल तर राखेच्या वापरामुळे ती निघून जाण्यासाठी खूप चांगले असे आहे। राखेमध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे देखील घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे झाडावरती फुले फळे येण्यासाठी याचा चांगला फायदा होतो। आता आपण हे जे शेणखतापासून लिक्विड खत घेतलेले आहे ते झाडांना वापरण्यापूर्वी जर ते 1 मग घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग हे साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा करायचा आहे। आता या शेणखताच्या या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा ही राख ही व्यवस्थित मिक्स करून हे खत तयार करून घ्यायचे आहे। आता आपण हे जे तयार केलेले खत आहे ते झाडांना देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती देखील ही हलवून मोकळी करावी, त्यामुळे आपण दिलेली जी खते आहेत ती झाडाच्या या मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली गेल्यामुळे झाडांना त्याचा चांगला असा
फायदा होतो। तयार केलेले हे जे खत आहे ते झाडांना किती प्रमाणामध्ये द्यायचे, तर 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला 1 मग या प्रमाणामध्ये हे खत आपल्याला द्यायचे आहे। जर तुम्ही मोठ्या कुंडीमध्ये लावले असेल तर झाडाच्या संख्येनुसार तुम्ही हे जे खत आहे ते कमी जास्त हे करू शकता। तर अशा प्रकारे शेणखतापासून तयार केलेले लिक्विड खत, राख याच्यापासून हे जे खत आहे ते तयार करून महिन्यातून एकदा जरी तुम्ही वांगी, भेंडी यासारख्या झाडांना दिले तर झाडांची वाढ ही चांगली होईलच, पण झाडावरती खूप सारे फुले, फळे लागण्यासाठी देखील याचा चांगला फायदा होईल।